नीच माणसा, तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? तुला मी देव माणूस समजत होते, पण तू एक राक्षस निघालास. राक्षस. तुला काय वाटलं तू माझ्या परिस्थितीचा फायदा घेशील? आई होण्यासाठी मी काहीही करेल असं तुला वाटलं? हात सोड. लोक बरोबर बोलतात, तुमच्यासारख्या भोंदूबाबांच्या नादी लागलंच नाही पाहिजे. तुम्ही लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात, त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतात. तुझं हे सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. झालं. अजून एक, अजून एक. तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय जगाला ओरडून, माझा खरा चेहरा जगाला सांगायचा. का? काय मिळणार आहे तुम्हाला? जगातली सगळ्यात मोठी चूक केलीस काय माहिती? या देवी सिंगचा इगो हर्ट केलायस. काही करायचं, देवी सिंगचा इगो हर्ट नाही करायचा. देवी सिंग? मी माझ्या चांगल्या वाटेनं चाललेलो असतो, तुम्हाला माझ्या वाटेत आडवं यायचं असतं, जगाला ओरडून सांगायचं असतं मी कोण आहे, काय मिळणार काय रे तुम्हाला? परमवीर चक्र? सत्य सत्य सांगायचं ना जगाला. हा, मी सांगतो जगातलं अंतिम सत्य, मृत्यू. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यू देतो आता तुला. हा, वाचवा. हृदयम शरणम. बाबा, माझी बायको कुठे? तिच्यावर कोणी काही करणी केली तुम्हाला काही कळालं का बाबा? तुझ्या पत्नीच्या हातून भयंकर कृत्य घडलंय. तिने नको ते धाडस केलंय मागच्या जन्मी, आणि त्याची शिक्षा तिला मिळते आणि मिळणार आहे. पण घाबरू नकोस, ती आता मुक्तीच्या मार्गावर आहे आणि मी लवकरच तिला या सगळ्यातून मुक्तता मिळवून देणार आहे. आता मी तिला साधनेला बसून आलोय. बाबा, आता आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे बाबा. मी तिला भेटू शकतो का? तिच्या हातून जे कृत्य घडलंय ते भयंकर होतं, त्यामुळे तितकीच कठोर तिला साधना करावी लागणार आहे. तू आत्ता तिला नाही भेटू शकणार, नाहीतर तिची साधना भंग होईल. कदाचित या सगळ्यात तिचा मृत्यूही होऊ शकतो. काय? मृत्यू? पण तरीही तुला तिला भेटायचं असेल तर तू बिंदास जाऊ शकतोस. हा, पण यापुढे जे काही होईल त्याला मी जबाबदार नसेन. त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. ठरव. नाही बाबा, मी तिला असं अडचणीत नाही पाडणार. तुम्हाला हवे ते उपचार करा तुम्ही तिच्यावर. काळजी करू नकोस, तिची जबाबदारी तू माझ्यावर सोपवली आहे ना, ती जबाबदारी मी नीट पार पाडेन. तू आता इथून जा, तिला तिची साधना शांतपणे पार पाडू दे.
तिच्या मार्गात अडथळा आणू नकोस. ये. हो बाबा, मी जातो. तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. हं? कुणाला शंका येऊ देऊ नको. आणि जर काही प्रॉब्लेम वाटला तर तुला माहिती काय करायचं. नमस्कार, मी पत्रकार श्री झुंजार खुसपुटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लावा ताकद. आज मी माझा जीव धोक्यात घालून पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक तुफान बातमी घेऊन आलेलो आहे. तुम्ही पाहत आहात माझ्या मागे तुम्हाला एक आश्रम दिसत असेल. तो साधा सुद्धा आश्रम नाहीये, ते साक्षात देवाचं घर आहे. या आश्रमात येणारा कुठलाच भक्त कधीच रिकाम्या हाताने माघारी गेलेला नाहीये. या आश्रमात राहणारे आमचे बाबा उर्फ देव माणूस साक्षात सिद्ध पुरुष आहे. काही दिवसापूर्वी गावामध्ये साथीचा आजार पसरला होता. त्याच्यामध्ये मृत्यूशी लढणाऱ्या लहान लहान मुलांना बाबांनी त्यांच्या चमत्काराने बरं केलं. त्यांनी हवेमध्ये हात फिरवला आणि भस्म निर्माण करून त्या मुलांना कपाळाला लावून त्यांना बरं केलं. त्यांना आजारातून बाहेर काढलं, मृत्यूच्या दारातून माघारी आणलं. अशी आमच्या बाबांची महती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. आमचा बाबांचा चमत्कार साक्षात तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लावा ताकद. एक लोकशाहीचा चौथा खांब, सगळी आबरू घालवली, चौथ्या खांबाची इज्जत घालवली सगळी. खोट्या गोष्टी वाढवून सांगतात हे लोक. त्याला विज्ञान दाखवायचं सोडून चमत्कार दाखवतात, भोंदूगिरी दाखवतात. खोट्या गोष्टी रेटून ओरडून सांगतात. साहेब, जे शिकले नाहीत त्यांचं ठीक आहे, पण माझे ओळखीचे न्यायाधीश आहेत, ते पण सारखं कुठल्या तरी बाबाचं नाव घेत असतात सारखं. कायद्याचे तारणहारच असे वागायला लागले तर कुणाकडे बघायचं आपण? रक्षकच असे बेफाम सुटले तर कुणाकडे बघायचं? साहेब, हे ना खरंच खूप अवघड आहे आणि हे थांबवणं. मी थांबवणार. माझी बदली होते, सस्पेंड होते, बरखास्त होते. मग